नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पीयूसी सर्टिफिकेट म्हणजेच पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट प्रत्येक वाहनासाठी आवश्यक असतं। मित्रांनो, हे सर्टिफिकेट डाउनलोड कसं करायचं व जर हे सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर ते सर्टिफिकेटसाठी अप्लाय कसं करायचं याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेल या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, सर्वप्रथम Google मध्ये परिवहन.government.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। आता ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्या समोर असा एक प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। इथे आपल्याला ऑनलाइन सर्व्हिसेस यामध्ये खाली आपल्याला PUCC हा ऑप्शन निवडायचा आहे। आता इथे आपण क्लिक करायचं आहे आणि आता इथे आपल्याला वरती PUC सर्टिफिकेट ह्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्या गाडीचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपण इथे टाकून घ्यायचा आहे। म्हणजे तुमचा जो MH काय असेल तो तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि चेसिस नंबरचे शेवटचे 5 अंक इथे टाकून घ्यायचे आहेत आणि खाली जो सिक्युरिटी कोड आहे तो सिक्युरिटी कोड आपण एंटर करायचा आहे आणि PUC डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपले संपूर्ण PUC सर्टिफिकेट ची डिटेल्स आलेले आहे। इथे आपण किती फीस पेड केली आहे तर 150 रुपये तेही आलेले आहे। आता इथे प्रिंट वरून आपण क्लिक करून हे PUC सर्टिफिकेट प्रिंट करून घ्यायचं आहे। आता हे सर्टिफिकेट प्रिंट वरती क्लिक करून आपण प्रिंट करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, जर हे सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते त्यासाठी अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो। आता इथे उजव्या बाजूला मित्रांनो PUC सेंटर लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे सिलेक्ट आपला जो स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करायचा आहे आणि आपला ऑफिस म्हणजे आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा आपण इथे निवडायचा आहे। आता बघा, इथे संपूर्ण PUC चे जे सेंटर आहे त्या PUC सेंटरची माहिती इथे आलेली आहे। तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील माहिती इथे बघू शकता आणि तुम्ही इथल्या यातील कोणत्याही एका PUC सेंटर मध्ये जायचं आहे। ज्या प्रकारचं तुमचं वाहन आहे त्या प्रकारच्या PUC सेंटर मध्ये जायचं आहे आणि तुम्ही तिथे PUC सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं आहे आणि नंतर तुम्ही ते सर्टिफिकेट पुन्हा इथे डाउनलोड करू शकता। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही PUC सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता किंवा अप्लाय करू शकता। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।